गौरी गणपती विशेष खमंग कुरकुरीत आणि पटकन होणारी अशी काटेरी चकलीची रेसिपी आज आपण बघतोय. चला. नमस्कार. SP किचन कट्टावरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपती येत आहेत आणि आता आपल्याला भाजणी बनवून चकली बनवायला वेळ पण नाहीये. सगळ्यांना खरेदी करायची असेल, डेकोरेशन करायचे, तर मी आज तुम्हाला पोह्याची पटकन होणारी खमंग खुसखुशीत अशी चकलीची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला बघूया कशी बनवायची. तर इथे मी अर्धा कप इतकं डाळवं किंवा फुटाण्याची डाळ घेतली. ही भाजलेलीच असते पण थोडीशी मऊ वाटली मला आणि बारीक होणार नाही म्हणून मी छान तिला गरम करून घेतली आहे. भाजलेली नाही, फक्त गरम केली आहे. त्यानंतर घेतलेले आहेत 1 कप इतके पोहे. पोहेसुद्धा थोडेसे मऊसर असतील तर गरम करून घ्या. त्याला अगदी रंग वगैरे येईपर्यंत भाजण्याची गरज नाही आहे. फक्त गरम करा किंवा तसंच डायरेक्ट बारीक केलं तरीही चालेल. छान कुरकुरीत झाले पोहे. थोडेसे मऊ असल्यामुळे हवामान आपलं तसं आहे. तर छान ते सगळं थंड झाल्यावरती मी त्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता छान असं बारीक पीठ झालेलं आहे. तरीसुद्धा एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून डाळीचे काही कण त्यामध्ये राहू नयेत. तर बघा इथे मी चाळणीने असे छान चाळून घेतलेलं आहे. थोडेसे कण होते ते बाजूला टाकले. त्यानंतर 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही तांदळाचं घेऊ शकता. मी इथे तांदळाचं पीठ घेतलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत 2 चमचे तीळ, पांढरे तीळ घातलेले आहेत. 1 चमचा धण्याची पूड टाकलेली आहे. इथे मी लाल तिखट जे आहे ते अर्धा चमचा टाकलेला आहे. लहान बाळ असल्यामुळे तुम्ही थोडं जास्त टाकू शकता, अगदीच 2 चमचेपर्यंत टाकू शकता. त्यानंतर टाकलेला आहे अर्धा चमचा ओवा, थोडासा क्रश करून, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. हे सगळे जिन्नस घातल्यानंतर छान असं सगळं ते मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे चकलीचं. हे तुम्ही तयार करून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ही चकली बनवू शकतो. आता बघा मी त्याच पॅनमध्ये इथे घेतलेलं आहे 2 कप इतकं पाणी. ज्याने मी पोहे घेतले होते त्याच ह्याने 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी फुटली बघू शकता. तर ह्यामध्ये आता तुम्ही एकदम पीठ टाकू नका, गुठळ्या होऊ शकतात. त्याच्याऐवजी थोडंसं प्लेटचा किंवा चमचाचा वगैरे वापर करून थोडं थोडं घालून छान असं वैरून घ्यायचं. जसं आपण पिठलं वगैरे बनवतो तसं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा गॅस अगदी बारीक आहे. त्यामध्ये छान असं इथं पीठ मी मिक्स करून घेत आहे. मस्त असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण चुकवू नका. पीठ पातळ होऊ शकतं. तुम्हाला जर काटेरी चकली हवी असेल तर थोडंसं पीठ घट्टच ठेवायचं. बघा ह्याच्यामध्ये आता मी गॅस पण बंद केलेला आहे आणि 1 मिनिटभर झाकण ठेवून मी त्याला बाजूला ठेवते. तोवर आपलं तेलही तापलेलं आहे आणि आता छान असं तेल तापतंय. इकडे पीठसुद्धा तयार झालेले बघू शकता. छान चिकटपणा पण आला आहे. तर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही ज्यामध्ये पीठ मळता ते घ्या, त्याच्यामध्ये काढून घ्या. बघू शकता गरम आहे. आता गरम गरम हातांनी जर तुम्हाला सहन होत नसेल पीठ मळणं तर एक फुलपात्र किंवा वाटी घ्या, त्याला तेल लावा थोडंसं आणि छान असं या पद्धतीनं पीठ एकजीव पुन्हा मळून घ्या किंवा करून घ्या. याने छान फास्ट होतं. आता मी केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं थंड झालं आहे पीठ, म्हणजे हाताला सहन होईल इतपतच गरम आहे. तर छान हाताने एकदा त्याला एकजीव केलं. इथे छान गोळा बनवून ठेवलेला आहे बघू शकता पिठाचा. आणि आता पीठसुद्धा खूप घट्ट नाही आहे, खूप पातळ नाही आहे, अगदी व्यवस्थित मापामध्ये आहे जितकं आपल्याला हवं. छान असे त्याचे गोळे केले. आता तुमचा साचा कितपत मोठा आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवून तो साच्यामध्ये भरायचा आहे. आता माझा साचा मोठा आहे तर निम्मं पीठ एकावेळी बसलेलं आहे. इथे बघू शकता पीठ कसं मी दाबून भरते जेणेकरून चकली तुटू नये. हवा पकडते आणि चकली तुटते आणि एकसारखी चकली पडण्यासाठी पीठ दाबून दाबून भरणं खूप गरजेचं आहे. छान असं आता पीठ भरलेलं आहे. इथे मी साधे कोरे पेपर घेतलेले, त्यावरती ह्या चकल्या पाडून घेते. बघू शकता इथे चकली छान अशी पडती आहे गोल. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बनवा. मी मध्यम आकाराच्या बनवल्या आहेत, जास्त मोठ्या नाहीत, जास्त छोट्या नाही आहेत. बघू शकता छान काटेरी चकली तयार झालेली आहे. तेल पण तापलेलं आहे. तर आता चकल्या ह्या तेलामध्ये टाकलेत. सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे. जर तुम्ही गडबडीत मोठ्या गॅसवरती जर चकल्या तळत असाल तर ही चूक करू नका, कारण मोठ्या गॅसवर चकली तळल्याने तिचा कलर पटकन बदलतो पण ती कुरकुरीत खुसखुशीत होत नाही आणि जरी झाली तर थोड्या वेळाने किंवा काही दिवसांनी ती मऊ पडते. तर त्यासाठी कमी आचेवरतीच चकली तळायची. ह्यासाठी पेशन्स लागतात आणि पेशन्स असावेच चकली तळताना. तर बघा इथे छान काटेरी अशी चकली माझी तयार झालेली इन्स्टंट. अगदी 1 तासाच्या आतमध्ये ही चकली बनवून तयार होते. बघू शकता खूप छान आणि त्याला रंगसुद्धा सुरेख आला आहे. काटेसुद्धा छान आलेले आहेत आणि तीळसुद्धा उठून दिसत आहेत. तर बघा ही
गौरी गणपती विशेष ही चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघू शकता खूप सुंदर दिसते आणि मी मोडूनही दाखवते. बघा इथे छान अशी पटकन मोडते, त्यातला एक तुकडासुद्धा दाखवते. तर बघू शकता ह्याचा छान असा बारीक चुरा होतोय. चला तर रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.